आज आपण विज्ञानाचा पहिला धडा बघणार आहोत, गतीचे नियम। या पाठामध्ये आपल्याला गती, त्वरण, विस्थापन आणि अंतर आणि शेवटी न्यूटनचे गतीविषयक नियम आणि समीकरणे या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया वस्तूची गती, म्हणजेच थोडक्यात इंग्लिशमध्ये आपण त्याला मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट असं म्हणतो। या ठिकाणी जेव्हा तुम्ही बसमधून प्रवास करीत आहात तेव्हा तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? विचार करा की तुम्ही बसमधून प्रवास करीत आहात आणि बस चालू आहे, परंतु सहज तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे जर तुम्ही अचानक बघितलं तर ती व्यक्ती तुम्हाला गतिमान आहे असे वाटते का? तर उत्तर आहे, शेजारी बसलेली व्यक्ती ही स्थिर जाणवते, गतिमान जाणवत नाही। तर याचं नेमकं कारण काय की प्रत्यक्षात बस तर गतिमान आहे, मग असं असताना सुद्धा आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती आपल्याला गतिमान का जाणवत नाही, ती स्थिर का जाणवते? त्याचप्रमाणे एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? तर याचं साधं उत्तर आहे की एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी त्या वस्तूंचे विस्थापन गृहीत धरणे गरजेचे असते। तर विस्थापन म्हणजेच काय की त्या दोन वस्तूंमधील अंतर सतत बदलत आहे का स्थिर आहे यावरून त्या दोन वस्तूंपैकी एखादी वस्तू किंवा दोघीही वस्तू गतिमान आहे की नाही असं आपण निश्चित करू शकतो। या सर्व गोष्टींवरून किंवा मागील दोन उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येतंय की गती ही सापेक्ष संकल्पना आहे, हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकला आहात। सापेक्षचा अर्थ नेमका काय होतो की एका विशिष्ट वेळेला वस्तू आपल्याला गतिमान वाटते तर कधी ती गतिमान वाटत नाही, म्हणजेच काही ना काहीतरी अशी अट असेल जी अट मान्य होत असेल तरच ती वस्तू गतिमान आहे असं आपल्याला वाटतं, त्यालाच आपण सापेक्ष असं म्हणतो। तर गती ही सापेक्ष संकल्पना आहे असं आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो होतो। त्यासाठी आपण हेच उदाहरण बघितलं होतं की जर आपण बसमधून प्रवास करत असेल तर बसच्या खिडकीतून बाहेर बघितलं तर बाहेरची झाडे, व्यक्ती, खांब, पशु, पक्षी, रस्ते यांच्यातील आणि आपले अंतर सतत बदलत असते। त्यामुळे आपण गतिमान आहोत किंवा बाहेरच्या वस्तू गतिमान आहे किंवा बस गतिमान आहे असं आपल्याला वाटतं, परंतु त्याच वेळेला आपण आपल्या सह पॅसेंजर म्हणजेच आपल्या शेजारी बसलेल्या प्रवाशाकडे बघितलं तर त्या प्रवाशातील आणि आपल्यातील अंतर बदलत नसतं, कारण तो सुद्धा आपल्याच बरोबर बसमध्ये बसलेला असून तोही आपल्या बरोबर गतिमान आहे, परंतु त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला आपली बस गतिमान आहे किंवा तो व्यक्ती किंवा आपण स्वतः गतिमान आहे असं जाणवत नाही। म्हणूनच गतीला आपण सापेक्ष संकल्पना असं म्हणतो। जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात। मग या ठिकाणी मी जे बसचं उदाहरण दिलं त्यावरून तुम्ही जेव्हा बाहेर बघतात तेव्हा बाहेरील वस्तू आणि आपण यांच्यातील अंतर सतत बदलत असतं, म्हणून आपण गतिमान आहोत किंवा आपण ज्या बसमध्ये, कारमध्ये, वाहनांमध्ये बसलेलो आहोत ते गतिमान आहे असं आपल्याला जाणवतं। परंतु जर ती सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे म्हणतात। आणि या उलट आपण जेव्हा दोन वस्तूंमध्ये तुलना करतो किंवा बघतो त्या दोन वस्तूंकडे
आणि त्या दोन वस्तूंच्या दरम्यान जर अंतर बदलत नसेल, स्थिर राहत असेल, तर वस्तू गतिमान नाही असं आपण म्हणतो. म्हणूनच बसमध्ये बसलेल्या प्रवाशाकडे पाहिल्यावर आपल्याला बस गतिमान वाटत नाही, कारण बसमधील त्या दोन प्रवाशांच्या दरम्यान म्हणजेच आपण स्वतः आणि आपल्या शेजारी बसलेला प्रवासी यांच्यातील अंतर बदलत नसतं, म्हणून त्यावेळेला आपल्याला ती स्थिर वाटते. आणि या उलट त्याच वेळेला मी खिडकीतून बाहेर पाहिले असता बाहेरील वस्तू आणि आपल्यातील अंतर बदलत असतं, म्हणून आपण गतिमान आहे असं त्यावेळेला वाटतं. म्हणजेच यावरून गती ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट अटीनुसार ती कधी गतिमान वाटते वस्तू, तर कधी गतिमान वाटत नाही, म्हणूनच गतीला सापेक्ष असं म्हटलेलं आहे. आता आपण विस्थापन आणि अंतर बघणार आहोत. इंग्लिशमध्ये त्याला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स असं म्हणतात. बऱ्याच वेळेला विस्थापन आणि अंतर यामध्ये आपला गोंधळ होतो, परंतु ह्या दोन विज्ञानाच्या दृष्टीने विचार केल्यास वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यासाठी एक उदाहरण दिलंय, त्याच्याकडे बघूया आपण. दोऱ्याच्या साहाय्याने ए पासून बी पर्यंतचे अंतर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे मोजा. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जर आकृतीत बघितलं तर हा ए बिंदू दिसतो. ह्या पिवळ्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला तर ते अंतर कसं असेल, आणि त्याच वेळेला आपण ह्या लाल मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तर ते अंतर कसं असेल, हे जर मोजायचं ठरलं तर आपल्याला हे अंतर वक्र असल्यामुळे दोऱ्याचा वापर करावा लागेल. आता पुन्हा ए पासून बी पर्यंतचे अंतर सरळ तुटक रेषेने दाखवलेल्या मार्गाने मोजा. आता तुमच्या मते कोणत्या मार्गाने मोजलेले अंतर योग्य आहे आणि का? मग आता इथे तुम्हाला ए पासून बी पर्यंतचं अंतर ह्या सफेद पांढऱ्या रंगाच्या तुटक रेषांनी जर मोजलं तर ते अंतर तेव्हा वेगळं वाटतं. ए आणि बी च्या दरम्यानचं हे जे सरळ अंतर आहे हे सर्वात कमीत कमी अंतर असेल. परंतु एखादी व्यक्ती ह्या पिवळ्या मार्गाने गेली असेल किंवा लाल मार्गाने गेली असेल तर ती प्रत्यक्ष किती अंतर चालून गेली हे मोजण्यासाठी आपल्याला दोऱ्याचा वापर करावा लागेल. मग या ठिकाणी सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू यामध्ये जे प्रत्यक्ष आपण जे अंतर कापतो किंवा जसं जसं आपण चालतो ते म्हणजे अंतर असतं, परंतु सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्या दरम्यान असलेलं कमीत कमी सरळ रेषेतील अंतर म्हणजे विस्थापन असतं. मग बघा, हा मुख्य फरक आहे विस्थापन आणि अंतरामध्ये. विस्थापन हे सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी सरळ रेषेतील अंतर असतं. या उलट अंतर म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष ज्या मार्गाने गेला आहात तशा प्रकारे मोजलेलं अंतर असतं. तर या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न विचारला होता की तुमच्या मते कोणत्या मार्गाने मोजलेले अंतर योग्य आहे आणि का, तर तुटक रेषेने मोजलेले अंतर योग्य आहे, कारण वक्र रेषेपेक्षा सरळ रेषा ही अचूक अंतर देते. आता या ठिकाणी आपण या उदाहरणाचा जरा विचार करू. इथे बघा, हे जे दिसतंय तुम्हाला ते शीतल आणि प्रशांतचं घर आहे. या ठिकाणी संगीताचं घर आहे आणि ही शाळा आहे त्यांची. आता शीतल शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेत गेली. म्हणजेच शीतलने जो मार्ग अवलंबला तो असा, या शीतल आणि प्रशांतच्या घरापासून संगीताच्या घराकडे आणि मग 90 अंशाच्या कोनात वळून मग ते शाळेकडे गेलेले दिसतात. या उलट प्रशांतने मात्र असा तिरपा सरळ मार्ग अवलंबला. मग या ठिकाणी कोणाचं अंतर जास्त असेल, कोण शाळेत लवकर पोहोचेल असा आपण विचार करू शकतो.
प्रशांत मात्र घरातून सरळ रेषेमध्ये असा शाळेत गेला. तर दोघेही एकाच चालीने जात असतील तर शाळेत कमी वेळेत कोण पोहोचेल आणि का? तर चाल म्हणजेच काय की एकक कालावधीमध्ये आपण किती अंतर कापतो त्याला आपण चाल असं म्हणतो. म्हणजे दोघेही जर समान वेळेमध्ये समान अंतर कापत असतील तर शाळेमध्ये कोण लवकर पोहोचेल, कोण कमी वेळेत पोहोचेल? तर प्रशांत पोहोचेल, कारण त्याला कापावे लागणारे अंतर शीतलला कापाव्या लागणाऱ्या अंतरापेक्षा कमी आहे. कारण आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय की प्रशांत सरळ रेषेत गेलेला आहे, तर शीतलला प्रथम संगीताच्या घरी आणि मग 90 अंशाच्या कोनात वळून संगीताच्या घरापासून पुढे शाळेकडे अशा पद्धतीने शीतलचा मार्ग असल्यामुळे शीतलला कापाव्या लागणाऱ्या अंतरापेक्षा प्रशांतने कापलेलं अंतर हे कमी असेल. वरील उदाहरणांमध्ये प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यात फरक असेल का, आणि असेल तर कोणता? तर साधी गोष्ट आहे, वरील उदाहरणामध्ये प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यात फरक असेल. सरळ रेषेतील अंतर हे प्रत्यक्ष चालावे लागलेल्या अंतरापेक्षा या ठिकाणी कमी आहे. कारण इथे शीतल जेव्हा संगीताच्या घरी गेली आणि संगीताच्या घरून मग शाळेत गेली त्यावेळेला तिने कापलेलं अंतर हे निश्चित जास्त आहे या सरळ अंतरापेक्षा. सरळ अंतर हे कमी असतं प्रत्यक्ष चालाव्या लागणाऱ्या अंतरापेक्षा. तर या ठिकाणी आपण अंतराची व्याख्या अशी करू शकतो की अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. म्हणजेच जे दोन बिंदू असतील त्या दोन बिंदूंच्या दरम्यान प्रत्यक्ष ती वस्तू ती व्यक्ती यांनी प्रत्यक्ष कसं मार्गक्रमण केलेलं आहे त्याला आपण अंतर म्हणतो. आणि या उलट विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमीत कमी अंतर होय, आणि हे अंतर असं सरळ रेषेतच असतं त्याला आपण विस्थापन म्हणतो. म्हणजेच विस्थापनाला मोजताना आपल्याला त्या गतीच्या दरम्यान असलेला आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी अंतराचा विचार करावा लागतो. आता या ठिकाणी थोडंसं तुम्ही डोकं चालवून बघा की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एक गाडी P या बिंदूपासून निघून Q या ठिकाणापर्यंत गेली आणि पुन्हा P या ठिकाणी परत आली, तर तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती? आता या ठिकाणी प्रश्न बघा काय विचारला आहे की हा एक P बिंदू आहे आणि ही गाडी दिसते आपल्याला, ही P बिंदू पासून तर Q बिंदू पर्यंत चालत गेली आणि Q बिंदू पासून पुन्हा सुरुवातीच्या बिंदू पर्यंत आली. तर या वस्तूने प्रत्यक्ष कापलेले अंतर किती आणि तिचे विस्थापन किती? आता आपल्याला जर आकृतीवरून सांगायचं असेल तर P आणि Q च्या दरम्यान आपल्याला 360 मीटर अंतर दिसते. म्हणजेच या गाडीला P पासून Q पर्यंत जाण्यासाठी 360 आणि Q पासून परत येण्यासाठी 360, म्हणजे 360 अधिक 360 720 मीटर अंतर तिने कापलेलं आहे. परंतु आपण जर विस्थापनाचा विचार केला तर विस्थापन मात्र 0 आहे, कारण सुरुवातीचा बिंदू पण P होता आणि अंतिम बिंदू पण P आहे, आणि सुरुवातीच्या आणि अंतिम बिंदूतील जे कमीत कमी अंतर असतं त्याला आपण विस्थापन म्हणतो. मग ती ट्रक किंवा ती गाडी प्रत्यक्ष ज्या ठिकाणाहून निघाली पुन्हा त्याच ठिकाणी येऊन उभी राहिली, म्हणजेच तिचं एकूण विस्थापन आपण किती मानणार? 0. तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एक गाडी P बिंदू पासून निघून Q ठिकाणापर्यंत गेली आणि पुन्हा P या ठिकाणी परत आली, तर तिने कापलेले अंतर जे आहे
ते 720 मीटर दिसतंय आपल्याला, परंतु तिचं विस्थापन मात्र 0 दिसतं. याचं कारण ती गाडी पी बिंदूपासून निघाली आणि पुन्हा पी बिंदूपाशीच आली असल्यामुळे त्या ठिकाणी तिचा सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू एकच असल्यामुळे तिच्यातील एकूण विस्थापन आपल्याला 0 दिसतं. परंतु प्रत्यक्ष कापलेलं अंतर मात्र आपल्याला किती सांगावं लागेल? जातानाच 360 आणि परत येतानाच 360 असं एकूण 720 मीटर अंतर त्या गाडीने कापलं. पण विस्थापन मात्र तसं नसतं. विस्थापन या ठिकाणी मात्र 0 दिसते, कारण ती गाडी जिथून निघाली पुन्हा तिथंच येऊन उभी राहिली. म्हणजे तिचा सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू एकच असल्यामुळे त्यांच्यातील अंतर 0 दिसतं. म्हणून विस्थापन या बाबतीत आपल्याला 0 आहे असं म्हणता येऊ शकेल. मग या ठिकाणी एखाद्या वस्तूचे विस्थापन 0 असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर 0 नसू शकते. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटेल की विस्थापन 0 मग अंतर पण 0 असेल का? नाही. याच उदाहरणामध्ये आपल्याला असं दिसतंय की विस्थापन 0 आहे, परंतु वस्तूने कापलेले अंतर मात्र 0 नाहीये, तर ते 720 मीटर आहे. म्हणून अंतर आणि विस्थापन विज्ञानाच्या दृष्टीने 2 वेगवेगळ्या संकल्पना आहे, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी अंतर म्हणजे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण आणि विस्थापन म्हणजे सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी अंतर. आता या ठिकाणी आपण चाल व वेग यांचा विचार करणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडंसं मागच्या वर्षी शिकलेल्या गोष्टी यांची रिव्हिजन करू की सदिश राशी आणि अदिश राशी म्हणजे काय. इंग्लिशमध्ये त्याला वेक्टर आणि स्केलर असं म्हणतात. तर सदिश राशीचा अर्थ काय होतो ते आपण बघूया. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला सदिश राशीची व्याख्या अशी सांगता येईल की परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी. उदाहरणार्थ ही गाडी एका विशिष्ट वेगाने चाललेली आहे. मग वेग ही सदिश राशी का आहे? कारण या ठिकाणी या गाडीचा वेग किती आणि तो वेग कोणत्या दिशेला आहे अशा 2 गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. म्हणजेच गाडीच्या बाबतीत आपल्याला परिमाण पण सांगावं लागतं आणि ती कोणत्या दिशेला चालली हेही सांगावं लागतं. तेव्हाच आपल्याला तिच्या वेगाविषयी पूर्णपणे माहिती मिळते. म्हणून वेग हे सदिश राशीचं उदाहरण झालं. या उलट केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. मग अदिश राशीला दिशा सांगण्याची गरज नसते, आपल्याला फक्त परिमाण सांगावं लागतं. उदाहरणार्थ या ठिकाणी बटाटे किती आहे तर 1 किलो, म्हणजेच 1 किलोग्रॅम एवढा परिमाण पुरेसा आहे. या ठिकाणी आपण कोणत्या दिशेला मोजले असं म्हणत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी या टेबलची लांबी आपण जेव्हा मोजतो तेव्हा ती समजा 2 फूट असेल असं आपण म्हटलं तर आपण फक्त 2 असं परिमाण सांगितलं, तिथे दिशेची गरज नाही. त्याचप्रमाणे वेळ 10:20 असं आपण म्हणतो, दिशेची गरज नाही. या ठिकाणी तापमान दिसते की एखाद्या व्यक्तीचं तापमान 95 डिग्री सेल्सिअस किंवा फॅरनहाइट मध्ये मोजतो आपण. तर अशा पद्धतीने वस्तुमान, लांबी, वेळ, तापमान यासारख्या राशी ज्या आहे त्या फक्त परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात. अशा राशींना आपण अदिश राशी असं म्हणतो. तर या ठिकाणी तुम्हाला जर सदिश आणि अदिश कळालं असेल तर अंतर, चाल, वेग, वेळ, विस्थापन यातील सदिश व अदिश राशी कोणत्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्हाला पण माहिती आहे की अंतर म्हणजे प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण
सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू यामध्ये आपण कसं 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 चालत गेलो, कसं कसं मार्गक्रमण केलं हे आपण मोजून सांगतो. या ठिकाणी दिशेचा संबंध येत नाही, म्हणून अंतर. आणि त्याचप्रमाणे दिलेल्या 4-5 राशींपैकी वेळ सांगताना सुद्धा कोणी आपल्याला वेळ विचारली की किती वाजले, तर आपण सांगतो 5:20, 2:10, 3 वाजले. या ठिकाणी आपण कुठेही दिशेचा उल्लेख करत नाही, म्हणूनच अंतर आणि वेळ या अदिश राशी आहेत. या उलट आपण जेव्हा चाल, वेग, विस्थापन यांच्याबद्दल बोलतो तेव्हा त्या वस्तूची चाल किती आहे आणि कोणत्या दिशेला आहे, वेग किती आहे, कोणत्या दिशेला आहे, विस्थापन म्हटलं की दिशेशिवाय तर सांगूच शकत नाही. कारण एखादी वस्तू जेव्हा गतिमान असते तेव्हा तिच्या सुरुवातीच्या बिंदूपासून अंतिम बिंदू कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला सांगावं लागतं. आणि मग त्या दोन अंतिम बिंदू आणि सुरुवातीच्या बिंदू दरम्यान जे काही सरळ रेषेतलं कमीत कमी अंतर आहे ते म्हणजे त्याचं परिमाण झालं. म्हणजेच चाल, वेग आणि विस्थापन या सर्व सदिश राशी आहेत, कारण त्या व्यक्त करण्यासाठी आपल्याला परिमाण आणि दिशा या दोघांचीही गरज असते. या ठिकाणी हे चालीचं सूत्र आहे. चाल बरोबर कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. या सूत्राने आपण एखाद्या वस्तूची चाल काढू शकतो की कापलेलं एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. या सूत्राच्या साहाय्याने आपण चाल काढू शकतो. तर आपण चालीची या ठिकाणी किंवा वेगाची व्याख्या करू शकतो की एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग असं म्हणतात, इंग्लिशमध्ये व्हेलॉसिटी. तर या ठिकाणी वेग ही मुळातच सदिश राशी असल्यामुळे आपल्याला त्या वेगाविषयी संपूर्ण कल्पना येण्यासाठी परिमाण आणि दिशा दोघेही सांगण्याची गरज असते. म्हणूनच मुळात वेग ही सदिश राशी आहे. तर एखाद्या वस्तूने एकक कालावधीमध्ये विशिष्ट दिशेने किती अंतर कापलं हे जे सांगणारी राशी आहे तिला आपण व्हेलॉसिटी म्हणजेच मराठीमध्ये वेग असं म्हणतो. थोडक्यात नाशिक ते मुंबई हे अंतर जर 200 किलोमीटर असेल आणि ते 200 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी जर आपल्याला 4 तास लागत असतील तर प्रत्यक्ष कापलेले अंतर 200 आणि एकूण लागलेला वेळ 4 तास. 200 भागिले 4 केल्यास 2×5=0 म्हणजेच 50 किलोमीटर प्रति तास. एकक कालावधी या ठिकाणी आपण 1 तास पकडला आहे. तर एका वस्तूने एकक कालावधीमध्ये विशिष्ट दिशेने कापलेलं जे काही अंतर असेल त्याला आपण वेग असं म्हणतो. तर वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. तर या ठिकाणी वेग सांगताना आपल्याला विस्थापनाला वेळेने भागावे लागतं, तर गती किंवा चाल सांगताना आपल्याला प्रत्यक्ष कापलेले अंतर भागिले वेळ अशा गोष्टी सांगाव्या लागतात. तर बऱ्याच वेळेला चाल आणि वेग यामध्ये तुमचा गोंधळ होतो. चाल ही प्रत्यक्ष अंतराला वेळेने भागून मिळते, तर गती ही प्रत्यक्ष विस्थापनाला वेळेने भागून मग आपल्याला वेग मिळत असतो. तर या ठिकाणी आपण जेव्हा वेगाबद्दल बोलतो की एकक कालावधीमध्ये विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग असतो. तर या ठिकाणी जो एकक कालावधी आहे तो 1 सेकंद असू शकतो, 1 मिनिट असू शकतो, 1 तास असू शकतो, एवढंच काय तर 1 वर्ष सुद्धा असू शकतं, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपण जेव्हा असं म्हणतो की वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ, परंतु प्रत्यक्षात एकक कालावधीमध्ये म्हणजेच 1 सेकंदात, 1 मिनिटात, 1 तासात एखादी वस्तू किती अंतर कापते हे म्हणजे त्या वस्तूचा वेग असतो. या व्यतिरिक्त मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या एककात कालावधी मोजल्यास 1 वर्ष हा देखील एकक कालावधी असू शकतो. उदाहरणार्थ पृथ्वी, ग्रह, चंद्र, तारे यांचे वेग सांगताना आपण
वर्षाची गोष्ट करतो की पृथ्वीचा वेग इतका इतका प्रति 1 वर्ष आहे असं आपण सर्वसाधारणपणे म्हणत असतो. तर या ठिकाणी वेगाची अजून एक व्याख्या आपल्याला अशी करता येईल की एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. तर उदाहरणार्थ वरती आपल्याला एक विमान दाखवलेलं आहे आणि त्याच्या खाली 500 किलोमीटर प्रति तास, ती आडवी रेषा म्हणजे प्रति शब्द आहेत. इंग्लिशमध्ये त्याला पर असं म्हणतात, 500 किलोमीटर पर आवर, परंतु या ठिकाणी पर ऐवजी प्रति असं वाचायचं आहे त्या उभ्या दांडीला. तरी ते एक उदाहरण दिलंय की या विमानाचा वेग एकक कालावधीत म्हणजे 1 तासामध्ये 500 किलोमीटर अंतर हे विमान कापतं, म्हणून या विमानाचा एक 500 किलोमीटर प्रति तास आहे असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी चाल आणि वेग या वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात. त्यांच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे. जसं की चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात. ती SI पद्धतीत मीटर प्रति सेकंद आणि CGS पद्धतीत सेंटीमीटर प्रति सेकंद अशी आहेत. तर चाल असेल किंवा वेग असेल, दोघांची एकके मात्र समान आहे हे लक्षात घ्या. SI पद्धत म्हणजेच MKS पद्धत, ज्यामध्ये चालीचं एकक आहे मीटर प्रति सेकंद, तर CGS पद्धतीत चालीचं एकक आहे सेंटीमीटर प्रति सेकंद. नंतर चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. तर या ठिकाणी जेव्हा तुम्हाला 2 शहरादरम्यान प्रवास करायचा असतो आणि तो जर कारने करायचा असेल तर तुम्हाला जसा जसा रस्ता असेल तसं तसं अंतर कापावं लागतं. परंतु तेच जर तुम्ही विमानाने गेलात तर विमान हे सरळ रेषेत उड्डाण करतं. म्हणून चाल जी आहे ती प्रत्यक्ष मार्गक्रमण केलेल्या अंतराशी संबंधित असते, तर वेग मात्र विस्थापनाशी संबंधित असतो की एकक कालावधीमध्ये त्या वस्तूने एका विशिष्ट दिशेने किती अंतर कापलं त्याला आपण विस्थापन असं म्हणत असतो. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात. या ठिकाणी एक सरळ लक्षात ठेवा की जेव्हा गती एका सरळ रेषेत असते तेव्हा चाल आणि वेग हे सारखेच दिसतात आणि इतर वेळेला मात्र ते वेगवेगळे असू शकतात. नंतर एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतो आपण. एकक वेळेमध्ये उदाहरणार्थ एक वस्तू A ठिकाणापासून B ठिकाणापाशी गेली तेव्हा तिला किती वेळ लागला आणि A आणि B या सुरुवातीच्या बिंदू आणि अंतिम बिंदूच्या दरम्यान किती अंतर आहे, या अंतराला आपण त्या वेळेने भागलं तर आपण एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाचा वेग सुद्धा काढू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला चाल व दिशा यांचा वेगावर नेमका काय परिणाम होतो ते बघायचं आहे. तर चाल म्हणजेच एकक कालावधीमध्ये वस्तूने कापलेलं अंतर, त्याला आपण चाल म्हणतो, आणि ती वस्तू कोणत्या दिशेने मार्गक्रमण करते ते म्हणजे दिशा. तर वेगावर एकतर दोन्हींपैकी एका गोष्टीचा परिणाम होऊ शकतो किंवा एकाच वेळी दोघी गोष्टी बदलल्या तर दोन्ही गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. हे आपल्याला खालील उदाहरणावरून बघायचं आहे. सचिन मोटरसायकलने प्रवास करत आहे. चित्रात आपल्याला दिसतं की सचिन नावाचा मुलगा मोटरसायकलने प्रवास करत आहे. प्रवासादरम्यान खालील प्रसंगी काय घडेल ते सांगा. आता जेव्हा सचिन प्रवास करतोय तेव्हा काही विशिष्ट अटी आपल्याला दिलेल्या आहे किंवा काही प्रसंग दिलेले आहे. अशा वेळेला वेगावर काय परिणाम होईल हे तुम्हाला सांगायचं आहे. बघूया काय. पहिली गोष्ट, सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना
मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? या ठिकाणी बघा, संपूर्ण महाराष्ट्राचं जे काय परिवहन मंडळ आहे ते सरकारच्या हातात असतं. मग आपण जर असा विचार केला की सचिन प्रवास करत असताना तो दिशा बदलत नाहीये, एका सरळ रेषेत चाललाय, सरळ रस्त्याने चाललाय, परंतु जर अचानक त्याने आपला वेग कमी केला किंवा वाढवला तर प्रत्यक्षात वेगावर काय बदल होईल? तर त्याचं उत्तर असं आहे की सचिनने प्रवासाची दिशा न बदलता चाल वाढवल्यास वेग जास्त व चाल कमी केल्यास वेग कमी होईल. म्हणजेच थोडक्यात चाल जशी असेल त्यानुसार वेगावर त्याचा परिणाम होईल. जर चाल जास्त असेल तर वेग जास्त होईल, चाल कमी केली तर वेग सुद्धा कमी होईल. परंतु या ठिकाणी आपण एक अट मान्य केलेली आहे की आपण दिशा स्थिर ठेवतोय, दिशा बदलत नाही. पुढच्या ठिकाणी सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल का? तर साहजिकच नाही. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण असल्यास चाल व वेग मंदावतो. कारण जेव्हा अशा प्रकारचं वळण किंवा वळणाचा रस्ता असतो, घाटाचा रस्ता असतो, त्या ठिकाणी तुम्हाला प्रवासातील चाल किंवा वेग कमी करावी लागते. तर सचिन प्रवास करत असताना रस्त्यात एखादे वळण आल्यास चाल आणि वेग मंदावेल असं आपल्याला दिसतंय. पुढची गोष्ट अशी आहे की सचिनने मोटरसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलल्यास वेगावरती कोणता परिणाम होईल? आता या ठिकाणी सचिनची चाल स्थिर आहे. सुरुवातीला सचिन सरळ रेषेत जात होता म्हणजे दिशा स्थिर होती, चाल कमी जास्त करत होता. आता एक समान गतीत चाललाय परंतु दिशा बदलतोय म्हणजे तो गोल गोल रिंगणामध्ये फिरतोय. आणि गोल जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा प्रत्येक सेकंदाला आपली दिशा बदलत असते. तर याचं उत्तर असं आहे की जर सचिनने चाल स्थिर ठेवून दिशा बदलली तर काय परिणाम होईल? तर सचिनने चाल स्थिर ठेवून दिशा बदलल्यास या ठिकाणी वेग सुद्धा बदलेल. कारण वेग ही सदिश राशी आहे, ती विस्थापन आणि या ठिकाणी दिशा या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असते. नंतर वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? तर वळण रस्त्यावर सचिनने मोटरसायकलची चाल व दिशा बदलल्यास वेगही बदलेल. तर या ठिकाणी जसं जसं वळण येईल, खड्डे येतील, काही अडथळे येतील, तसा तसा जर वेग कमी झाला किंवा दिशा सुद्धा बदलली तर त्यानुसार त्या वस्तूचा वेग सुद्धा बदलतो. यावरून आपल्या काय लक्षात आलं की वेग हा चाल बदलली तरी बदलतो, दिशा बदलली तरी बदलतो किंवा दोघांमध्ये बदल केला तरी बदलतो असं आपल्याला चालीच्या बाबतीत वेगाच्या बाबतीत सांगता येऊ शकेल. वरील प्रसंगावरून असे लक्षात येते की वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे व वेग पुढील प्रकारे बदलतो. आता मागची जे उदाहरण आपण बघितले सचिनचे आणि त्यात आपण वेगवेगळ्या अटी घातल्या होत्या त्या बघता आपल्या असं लक्षात येतं की वेग हा चाल आणि दिशा या दोघांशी संबंधित आहे आणि तो पुढील प्रकारे बदलतो. कसा बदलतो बघूया. जर चाल बदलून दिशा तीच ठेवली तरी सुद्धा वेगामध्ये बदल होतो. कारण चाल बदलते, भले आपण एकाच दिशेने टेबल लोटत आहोत परंतु कधी आपण कमी बळ लावतो तर कधी जास्त बळ लावतो, म्हणजेच थोडक्यात आपण चाल बदलत आहोत. तर फक्त चाल बदलली तरी सुद्धा वेगात बदल होतो. दुसरी गोष्ट, दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून. आता या ठिकाणी या कारकडे बघा तुम्ही, या कारला इथे आणि इथे दोन वळण दिसत आहेत आणि या कारने हे दोन्ही वळण घेताना कारचा वेग जर तसाच ठेवला तरी सुद्धा ती कार त्या ठिकाणी दिशा बदलल्यामुळे तिची गती बदलेल, तिचा वेग बदलेल, हे लक्षात घ्या.
आणि या उलट चाल व गतीची दिशा दोन्ही जर आपण बदललं तरी सुद्धा त्या वस्तूचा वेग बदलतो. उदाहरणार्थ बॅट्समन समोरून फेकणाऱ्या बॉलला जोरात जेव्हा मारतो तेव्हा प्रत्यक्षात तो चाल पण बदलतो चेंडूची, आणि तुम्हाला माहिती की क्रिकेटमध्ये किती जोरात बॉलिंग केली जाते. म्हणजे चाल आणि गती या दोघांची दिशा, गतीची दिशा या दोघी गोष्टी बदलल्या तर त्या ठिकाणी वेगामध्ये बदल होतो, हे लक्षात घ्या. तर हे नेहमी लक्षात ठेवा की चाल बरोबर अंतर भागिले काळ, चाल बरोबर अंतर भागिले काळ. तर चालीचे मापन अंतर भागिले काळ याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केले होते. म्हणजेच गॅलिलिओ नावाचा हा जो शास्त्रज्ञ आहे याने सर्वप्रथम चालीचं हे सूत्र शोधून काढलं, चाल बरोबर अंतर भागिले काल. तर एक लक्षात ठेवा की हवेतील ध्वनीची चाल 343.2 मीटर प्रति सेकंद आहेत आणि या उलट त्या ध्वनीच्या वेगाच्या कैक पटीने जास्त, म्हणजेच जवळजवळ 1,00,000 पट जास्त प्रकाशाची चाल असते. प्रकाशाची चाल ही साधारणतः 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद एवढी प्रचंड असते प्रकाशाची चाल. नंतर पृथ्वीची सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याची चाल ही 29,770 मीटर प्रति सेकंद आहे. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना एका सेकंदामध्ये 29,770 मीटर म्हणजे जवळजवळ 30 किलोमीटर जाते एका सेकंदात. म्हणजे नाशिक पासून तर पिंपळगाव पर्यंतचं जे अंतर आहे एवढं अंतर पृथ्वी फक्त एका सेकंदात पार पाडत असते. एवढी प्रचंड चाल आहे पृथ्वीची, हे लक्षात घ्या. तर पृथ्वीला एवढी प्रचंड चाल असून सुद्धा आपल्याला ती जाणवत नाही, ते तिच्या अवाढव्य आकारामुळे. आता आपण वळूया एक रेषीय एक समान व नैक समान गती, म्हणजेच युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन. तर एक रेषीय असं आपण भूमितीमध्ये शिकलेलो आहोत. एका सरळ रेषेत जर सर्व बिंदू असतील तर त्याला आपण एक रेषीय म्हणतो. मग जेव्हा एखाद्या गाडीचा वाहनाचा वेग एका सरळ रेषेत असेल, दिशा बदलत नसेल, तर त्याला एक रेषीय गती म्हणतात. परंतु तिचे दोन प्रकार दिसतात, एक म्हणजे एक समान आणि दुसरी नैक समान. तर याचा अर्थ काय ते आपण समजून घेऊ. त्यासाठी बघा या उदाहरणाकडे वळूया. अमर, अकबर आणि अँथनी त्यांच्या स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहे. म्हणजे तिघांचाही वेग समान नाही, मात्र ते एकाच दिशेने चालले आहे, सरळ रेषेत चालले आहे, हे लक्षात घ्या. अमर, अकबर, अँथनी तिघांचाही वेग वेगवेगळा आहे. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतरे खालील सारणीत दिली आहे. तर अमरने, अकबरने आणि अँथनी यांनी वेगवेगळ्या कालावधीमध्ये किती अंतर कापली ते आपल्याला पुढील सारणीमध्ये दिलेलं आहे. तर आपण सारणीकडे वळूया. या ठिकाणी आपल्याला घड्याळी वेळ दिसतोय 5 वाजले, 5:30, 6, 6:30, 7, 7:30, 8. म्हणजेच या ठिकाणी अर्धा तास म्हणजे 30 मिनिटाचा कालावधी आहे. नंतर इथं अमरने कापलेलं अंतर पहिल्या अर्धा तासात 20, नंतर पुढच्या अर्धा तासात परत 20 म्हणजे तो 40 गेला. नंतर पुढच्या अर्धा तासात टोटल 60 म्हणजे परत त्याने 20 किलोमीटर अंतर कापलं. अकबरने कापलेले अंतर बघा, सुरुवातीच्या अर्धा तासात 18, नंतर 36, नंतर टोटल 42, नंतर 70, 95, 120. आणि अँथनीने बघा प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. तर ह्या अंतरांकडे बघितल्यावर आपल्याला असं दिसतं की अमरने कापलेलं अंतर जे आहे तो म्हणजे 20चा पाडा आहे. बघा
20 दुने 40, 20 त्रिक 60, 20 चोक 80, 20 पाच 100, 20 सक 20 असे. त्याचप्रमाणे अँथनीने कापलेलं अंतर म्हणजे 14चा पाडा आहे. 14 एक 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42, 14 चोक 56, 14 पंच 70, 14 सक 84. परंतु अकबरच्या बाबतीत मात्र असा पाडा तयार होत नाही. 18 दुने 36, नंतर 18 त्रिक 54 होतात, मध्येच इथं 42 आलेला आहे. मग या ठिकाणी तुम्हाला दिसतं की अकबरने कापलेलं अंतर जे आहे ते समान कालावधीमध्ये समान अंतर कापलेलं नाही. परंतु अमरचा आणि अँथनीचा विचार केला तर दोघांनी समान कालावधीमध्ये समान अंतर कापलेलं आहे. इकडे जर अमरचा विचार केला तर दर अर्ध्या तासाला 20-20 किलोमीटर अंतर कापलेले, आणि अँथनीचा विचार केला तर दर अर्ध्या तासाला 14-14 मीटरचं अंतर कापलेले. परंतु अकबरच्या बाबतीत मात्र तसं नाहीये. अकबरने कापलेलं अंतर प्रत्येक अर्ध्या तासाला वेगवेगळं आहे. तर यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे की अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे. तर या ठिकाणी नीट जर बघितलं तर प्रत्येक जणाचा कालावधी जो आहे अंतर मोजताना तो 30 मिनिटाचा दिसतो तुम्हाला. 5 ते 5.5 30 मिनिटं, 5.5 ते 6 30, 6 ते 6.5, 6.5 ते 7, 7 ते 7.5, 7.5 ते 8 असं अंतर. वेळ जो आहे किंवा कालावधी जो आहे तो 30-30 मिनिटाचा म्हणजे अर्ध्या तासाचा आहे. तर तेच उत्तर आपल्याला सांगायचंय की अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी अर्धा तास म्हणजे सुमारे 30 मिनिटे आहे. पुढचा प्रश्न आहे की ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी कोणी पार केले. तर या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपल्याला 30-30 मिनिटांमध्ये इथे सुद्धा 40 मधून 20 गेले 20, 60 मधून 40 गेले 20, 80 मधून 60 गेले 20, 100 मधून 80 गेले 20, 120 मधून 100 गेले 20. सगळीकडे तुम्हाला 20-20 किलोमीटरचं अंतर दिसतं. आणि अँथनीच्या बाबतीत सुद्धा इथे 14, नंतर 28 मधून 14 गेले 14, 42 मधून 28 गेले 14, 56 मधून 42 गेले 14. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणचं अंतर आपल्याला समान दिसतं. ते मात्र अकबरच्या बाबतीत दिसत नाही. म्हणून ठराविक कालावधीत सारखेच अंतर अमर व अँथनीने पार केले आहे असं आपण म्हणू शकतो. नंतर अकबरने ठराविक कालावधीत कापलेले अंतर सारखेच आहे का असा प्रश्न विचारलाय. तर पहिल्या अंतराचा विचार केल्यास 18 किलोमीटर आहे. नंतर 42 मधून जर आपण 36 वजा करण्याचा प्रयत्न केला तर इथे फक्त 8 किलोमीटर दिसतं. इथे परत पुढे आपल्याला डायरेक्ट मग 28 किलोमीटर आणि इथं तर 15 किलोमीटर आहे फक्त. म्हणजे प्रत्येक ठिकाणचं अंतर आपल्याला वेगवेगळं दिसतं. तसं अमरचं आणि अँथनीचं अंतर कोणत्याही दोन लागोपाठच्या संख्यांमधला फरक घेतला असता तर तो सारखाच होता. परंतु अकबरच्या बाबतीत तसं होत नाही. म्हणजेच अकबरने ठराविक कालावधीत कापलेले अंतर सारखे नाही. काही ठिकाणी त्याने अर्ध्या तासात जास्त अंतर कापलं तर काही ठिकाणी कमी कापलं असं आपल्याला दिसतं. नंतर अमर, अकबर आणि अँथनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करतात. त्यांच्या चाली कशा आहेत. तर आपण सरळ म्हणू शकतो की अमर, अँथनी यांची चाल एकरेषीय एक समान आहे. तर अकबराची चाल एकरेषीय परंतु नैक समान आहे. तर एकरेषीय का म्हटलेलं, कारण ते एकाच दिशेने गेलेले आहेत, दिशा बदलली नाही. परंतु अमर आणि अँथनी यांची चाल ही एकरेषीय तर आहेच परंतु एक समान आहे. अकबरच्या बाबतीत आपण तसं म्हणू शकत नाही, कारण प्रत्येक 30 मिनिटामध्ये त्याने जे काही अंतर कापले ते एक सारखं येत नाही, वेगवेगळं येतंय. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की फक्त अमर आणि अँथनीची चाल एक रेषीय एक समान आहे
अकबरची चाल मात्र एकरेषीय आणि नैक समान आहे, कारण प्रत्येक दोन बिंदूंमधलं अंतर समान नाही. तर एक लक्षात ठेवा की एकरेषीय, एक समान व नैक समान गती म्हणजे काय हे बघताना आपण या आकृतीकडे पाहिल्यास तुमच्या असं लक्षात येईल की ह्या सुरुवातीच्या बिंदूपासून 1 मिनिटामध्ये x किलोमीटर अंतर कापलं असेल, तर पुढच्या 1 मिनिटामध्ये परत xच अंतर कापले, पुढच्या परत 1 मिनिटामध्ये x म्हणजे समान अंतर कापले. मग आपण एक समान गतीची व्याख्या कशी करू शकतो? जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असं म्हणतात. आणि या उलट जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती असे म्हणतात. उदाहरणार्थ हा खेळाडू बघा, सुरुवातीच्या 1 मिनिटामध्ये x अंतर गेला, नंतरच्या 1 मिनिटात y आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये z. म्हणजे प्रत्येक 1 मिनिटामध्ये कापलेलं अंतर एक समान नाहीये, वेगवेगळं आहे, भिन्न भिन्न आहे. म्हणून अशा गतीला एक रेषीय नैक समान गती असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर एक समान गतीमध्ये एका सरळ रेषेत एकक कालावधीमध्ये समान अंतर असतं, तर नैक समान गतीमध्ये एका सरळ रेषेमध्ये एकक कालावधीमध्ये समान अंतर असत नाही, हे लक्षात घ्या. तर नैक समान रेषीय गतीची उदाहरणे सांगायचं झालं तर गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची व सायकलची चालवतानाची जी गती आहे तिला आपण नैक समान गती असं म्हणू शकतो, कारण ट्रॅफिक नुसार, स्पीड ब्रेकर नुसार, समोर आलेल्या वाहनांच्या गर्दीनुसार प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक एकक कालावधीमध्ये त्या प्रत्येक वस्तूंची चाल बदलत असते. म्हणून त्यांची गती जी आहे ती नैक समान गती आहे असं आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी आज आपण इथे थांबूया. उरलेला जो काही या पाठाचा भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघू.